श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ. नमस्कार. मी शीतल आणि परत एकदा माझ्या तुमचं सर्वांचं मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुमचा खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते. सकाळचा चाय वगैरे झालेला आहे. इकडे आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. स्वयंपाकाचे नाश्ता अजून करायचा आहे, तर म्हटलं पहिले कांदा टॅमॅटो सगळी तयारी करून घ्यावी, मग नंतर नाश्ता. एकदा गॅस जवळ गेलं का सर्वच काम नाश्तासुद्धा करता येतो आणि स्वयंपाकाची तयारीसुद्धा होते. आणि दुसरीकडे काजल पूजा करत आहे. मंदिरला जाऊन आलेली आहे. महादेवाला रोज जाते, तर महादेवाला जाऊन येता येता तसंच माझ्यासाठी तीर्थसुद्धा घेऊन येते. तिचं एक रोजचं एक रुटीनच आहे. पूजा करणे, देवाचं थोडं पाठ करणे आणि कॉलेजला जाणे, हे तिचं नियमच आहे रोजचं सकाळचं. पण आज रविवार असल्यामुळं सगळ्यालाच आज घरात सुट्टी आहे, तर दोघांनाच सुट्टी आहे. तर चला, तर मग आज स्वयंपाकाचा नाश्त्याचा जरा उशीरच बेत चाललेला आहे. तर चला, आज मी नाश्ता असा करणार आहे जो की वेस्ट जाणार नाही आणि तो चटपटीत आणि मस्त असा नाश्ता. आणि तो सुद्धा उद्या सोमवार पण आहे आणि एकादशीसुद्धा आहे. तर म्हटलं चला 1-2-3 चपात्या उरल्यात, तर त्याचा नाश्ता करूया. तर नाश्ता करते म्हणजे उद्या शिळं काही उरायचं नाही. परत आजचा स्वयंपाक आणि हे 2-3 चपात्या अशाच वेस्ट होऊन जातात, म्हणून पहिले म्हटलं नाश्ता करून घ्यावा तयारी. तर तेलामध्ये जिरे मोहरी घालून घेतलं, अद्रक लसूण ठेचून घालून घेतले आणि बारीक चिरलेला कांदा तो सुद्धा घातला, कढीपत्ता टॅमॅटो. असं आता टॅमॅटोची भाजी करायची आहे, तर त्यातलाच थोडा टॅमॅटो कांदा म्हटलं चला आता चपात्या शिजून घेऊया. चपातीचे तुकडे शिजून घ्यावं, कारण कोण ह्या शिजवलेल्या चपातीला तुकडे म्हणतात, कोण कुटके म्हणतात. तर चवीनुसार मीठ घालून घेतलं. टॅमॅटो जल्दी शिजला जातो. आणि एकीकडे पाणी ठेवलेलं आहे. आपला स्वयंपाक जरा लवकरच होतो गरम पाणी वापरल्यामुळे. कांदा टॅमॅटो चांगला शिजला गेलेला आहे. आता मी मसाले घालून घेते. तर घरचा काळा मसाला घालून घेतला आणि थोडीशी हळद, 1 चमचा धनिया पावडर होते. टेस्ट खूप छान येतो. तुम्ही कशा प्रकारे करता? मी लाल तिखट आता घालून घेते. गरम पाणी जितकं पातळ पाहिजे त्यानुसार मी पाणी घालून घेतलेलं आहे. एवढं झालेलं आहे. दोघा तिघाचा नाश्ता, थोडा नाश्ता म्हटला तर होतो. एक ताजी चपाती होती कालची आणि 2 चपात्या परवा दिवशीच्या थंड राहिलेल्या होत्या शिळ्या, त्याला वाळवलं होतं म्हणून जरा कडक झाल्यात. आणि एक मऊ होती. नाहीतर हे काय होतं, परत असं शिळं पडत राहतंय, मग ते नंतर गायला द्यायची वारी येते. असं दुनियाची महागाई झालेली आहे. चला म्हटलं हेच नाश्ता करूया. पाणी उकळलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळं लवकर झालं. थोडंसं पाणी कम वाटतंय म्हणून मी अजून थोडंसं पाणी घेतलंय. ताज्या चपातीला पाणी इतकं लागत नाही, पण शिळ्या चपातीला पाणी जास्त लागतो थोडंसं, त्यामुळं थोडंसं पाणी घालून घेतलं. तर तयार आहे. थोडंसं शेंगाचा कुट्टा घालूया. शेंगाच्या कुट्ट्यानं थोडं चव चांगला येतो. तर आपलं झालेलं आहे. गॅस बंद करून घेते. पहिले नाश्ता करून घेतो, मग करूया स्वयंपाकाची दुपारची तयारी. ज्याला ज्याला आवडतो त्यांनी या नाश्ता करायला, कारण हे आहे शिळ्या चपातीचं कुटकं, तुकडे काय म्हणताय त्याला ते. चला आता पहिले मी नाश्ता करून घेते. काजलचे पप्पा काजलसुद्धा करत आहेत. चला भेटूया नाश्त्यानंतर ना. नाश्ता झाला आणि डोकं खूप दुखत आहे, तर म्हटलं पहिले केस खुल्लं सोडावं, नाहीतर अजून जास्त दुखल. आणि स्वयंपाकाला असं बी 1 तास 1.5 तास टाईम आहे. असं तर नाश्ता झालेला आहे आता. तर जेवणाचं काय अजून उशीर केलं तरी चालेल. तर म्हटलं चला तोपर्यंत डोक्यावरचं कापड. आणि काजलचे पप्पा आज रविवार,
तर ते गेल्यात दुसरीकडे कामाला. प्रत्येक रविवारी त्यांनी दुसरीकडे कामाला जातात, कारण पगार परवडत नाही. महागाई दुनियाची वाढू लागली तर ते साखरच बघा, एक 2-4 दिवसामध्ये 80 रुपये 70 रुपये किलो झालेली आहे. जिंदगीमध्ये पहिल्यांदा साखराचा भाव वाढलेला आहे इतका. पहिले काळी 2.5 रुपये पाव किलो, 2 रुपये पाव किलो साखर मिळणारी आता डायरेक्ट 80-70 रुपयाला गेलेली आहे. त्यामुळं असं सगळ्याच्याच घरात चालू आहे टेन्शन. तर चला, तर मी तिकडून आलेले आहे आणि 4 भांडे, चाय पाण्याचे भांडे होते, नाश्त्याचे भांडे होते, तेवढे कढई वगैरे लागायची होती स्वयंपाकासाठी म्हणून तेवढे भांडे घासून घेतलं. मी नाश्ता केल्याबरोबर गोळी घेत नाही. आता अर्धा तास झाला आहे, म्हटलं गोळी घ्यावी. नाश्ता झाला, भांडे 4 होते, तेवढं घासून घेतलं. आता चला दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करूया. तर तेल गरम झालेलं आहे आणि त्यात घातलंय जिरे, मोहरी, लसूण आणि अद्रक असं दरदर असं कुटून घेतलेलं. त्यात घालून घेते कढीपत्ता, कांदा. भाजी खूप छान होते आणि सर्वजणच करतात, पण माझी पद्धत तुमच्या पद्धतीने करते या माझ्या पद्धतीने तुम्ही करता. चला तर पाहूया आता कोण काय कमेंट करतं. चवीनुसार मीठ, तर त्यात घालून घेते बारीक चिरलेला टमॅटो घालून मस्तपैकी याला आता ह्या टमॅटोला मस्तपैकी आता शिजवून घेते. याच्यामध्ये कांदा टमॅटो छान शिजला गेलेला आहे. तर चला आता मसाले घालून घेते. काळा मसाला, लाल तिखट चवीनुसार घालून घेते आणि धनिया 1 चमचा, धनिया पावडर 1 चमचा, थोडीशी हळद. तर आपली भाजी रेडी आहे. थोडासा शेंगाचा कुट्टा घालूया, थोडासा शेंगाचा कुट्टा. तर तुम्ही कशा प्रकारे करता भाजी? मी तर अशा प्रकारे करून घेते आणि छान सुद्धा लागते. तर चला आता चपात्या करून घेते. चपात्या राहिल्यात करायच्या. पीठ मळून ठेवलेलं आहे, पीठ मुरत आहे छान. जितकं पीठ चांगलं मुरतो तितकं चपात्या मऊ पण होतात आणि लुसलुसीत तसंच चपात्या होतात. चला भाजी रेडी आहे, झाकून घेऊया. तवासुद्धा गॅसवर ठेवलेला आहे. आता चपात्या करून घेते. पीठ म्हटलं तर सकाळीच तिंबून ठेवला होता, म्हणजे पीठ चांगलं भिजलं तर चपातीसुद्धा मऊ लुसलुसीत असे होतात, म्हणून मी सकाळी पहिले पीठच मळून ठेवते. कॅन्डमधलं तेल संपलं होतं, चपातीला तेल नव्हतं आणि कॅन्डसुद्धा धुवायची होती. म्हटलं चला जहारमध्ये तेल काढून घेतलं, जेवढं होतं तेवढं काढून घेतलं आणि कॅन्ड सरकवली बाजूला. आता पाण्याच्या भांड्याबरोबर कॅन्डसुद्धा धुवून काढते. थोडंसं तेल लावून पीठ सॉफ्ट मऊ करून घेतलं. आता चपात्याला बसणार आहे. लवकर चपात्या करून घेणार आहे. पाणी यायच्या आधी चपात्या स्वयंपाक व्हायला पाहिजे. पाणी आल्यावर परत होत नाही, कारण पाण्याचे भांडे वगैरे सगळं घासून द्यावं लागतं. आणि काजलचे पप्पा तर नाहीत, तर काजलला भरायची बारी आहे. या पाणी पहिले सकाळी लवकर येत होतं, आता सकाळी न येता 11च्या आत येत होतं, तर काजलचे पप्पा भरून जात होते. पण आता टाईम चेंज झालेला आहे, काय झालं माहीत नाही. पण पाणी आता कधी पण सोडा लागलं आहे, 1ला 2ला 3ला कधी पण सोडत आहे. तर म्हटलं चला पहिले चपात्या करून घ्यावं पटापटा. आणि अचानकच फोन आला की टिफिन पाहिजे म्हणून. तर म्हटलं चला असं बी पीठ वगैरे तर जास्त तिंबून ठेवते, कोणी अचानक येतो करतो म्हणून. तर चपात्या करून घेतलं, त्याला डबा पाठवून दिला आणि बसले कपडे धुवायला. पाणी आलेलं आहे बाहेर, तर म्हटलं तर पटपट कपडे धुवून घेते. मग काजलला पाण्याचे भांडे धुवून देते. कारण कसं आहे, सुट्टीच्या दिवशीच आम्हाला पाणी जास्त मिळतो, भरून ठेवतो, साठवून ठेवतो पाणी. कारण कसं आहे, हे पाणी कधी पण येऊ लागलं आहे, घरात भरणारं कोण नसतं, मला तर भरता येत नाही. त्यामुळे एक एक्स्ट्रा पाणी भरून ठेवतो आणि ज्या दिवशी सुट्टी राहते मग त्या दिवशी परत सगळं खाली करून भरतो. तसं कमी पडलं तर मग 1-2 घागरी ठेवून देतात, कधी अचानक कमी पडलं तरच, नाहीतर मग नाही. आणि मग काजल भरत आहे पाणी. तर काजलला खूप त्रास होतोय, कारण आज पप्पा नाहीत ना तिच्या, तर मग काजलला भरायचं आहे पाणी. तर
तिला खालीवर करणं खूपच कठीण होतं आहे, पण करायचं काय, प्यायला तर पाणी पाहिजे ना. इकडे पाण्याची मोटर बिघडली म्हणून काजलच्या पप्पांना कामावरनं बोलून घ्यावं लागलं. तर काजलच्या पप्पा येऊन थोडंसं पाणी भरू लागलं. काजल मी काय करायला लागलं, क्या कर रहे हो, उचकापचकी तुम्ही अंदर. तर आम्ही आहे ना, ह्या कार्टूनमध्ये म्हणजे खोक्यामध्ये आहे ना, काही जे नाही लागत सामान तो असं ठेवलेला आहे, असं ठेवून देतो. आणि वर असं म्हणजे त्या धुराळ वगैरे म्हणजे जात नाही म्हणून त्याला असं पॅक केलेलं आहे पोत्यानं. त्यात त्यांनी वर सरकवा लागल्यात, कारण खाली गबाळ गबाळ नको वाटतं. तर असं आतमध्ये खोका आहे आणि त्याच्यावर पोतं पॅक केलेलं आहे. त्यांच्या दुकानातून आणले होते गोडवानमधनं. तर तसंच त्याच्यामध्ये सगळं सामान जे आपले चादरं वगैरे काय लागत नाहीत ते असं ठेवून दिलेले आहेत. ते कसं ठेवायला लागलं बघ. ते पाटा खूप दिवस झालं खाली पडून होतं. मग म्हटलं आता पाऊस येणार, पावसाळा सुरू झालेला आहे, अचानक पाऊस येतो. खुर्ची देऊ, अंदर दबाओ उसको ऐसा, हाँ इधर का, हाँ निकल गया है देखो. सामानसुद्धा सुरक्षित राहतं आणि काही आपले भिजतसुद्धा नाही सामान, कारण वरनं थोडंसं पाणी येतं घरामध्ये. इकडून रात्रभर पाऊस होता. सांभाळ कर. वर काय ठेवायचं करायचं ते त्यांनीच बघून घेतात आणि जेव्हा लागतं तेव्हा काढूनसुद्धा देतात. पण सकाळी किंवा रात्री एक दिवस पहिले सांगावं लागतं की काय पाहिजे काय नाही, तर ते काढून देतात. खाली त्यांना गबाळ आवडत नाही आणि मलासुद्धा आवडत नाही, कारण घर खाली गबाळ गबाळ दिसतो आहे आणि घर जेवढं खुलं राहील तेवढं चांगलं वाटतं मला. तर इकडे काजलनी आणली गुपचूप म्हणजे पाणीपुरी खाण्याचा मूड झाला होता. खाली गाडी आली होती, तर मग काजलनी आणली पाणीपुरी. तर चला तर मग या पाणीपुरी खायला. मी काजल खाऊन घेतो. काजलचे पप्पा गेले वापस. तेवढं एक तासभर सुट्टी घेऊन आले होते, तेवढं वरचं काम करून ते गेले परत कामावर. आता कधी रात्री 11:30-12ला येतात. तोपर्यंत मग आमचं हे लाईट नाश्ता वगैरे तेच चालत राहतो. जेवण झालेलं आहे. तेवढंच आता पाणीपुरी आली म्हणून तेवढंच काजलने आणलं होतं. तर चला, पाणीपुरी खूप दिवसांनी खाल्ली होती. बाहेर जे रिमझिम पाऊस असल्यामुळे छान वाटू लागलं होतं खाण्याकरता. चटपटीत असं पाणी होतं. ते पाणी खूप तिखट झालेलं होतं आजचं पाणी, तर खूप छान लागत होतं. तर चला तर मग या तुम्हीसुद्धा पाणीपुरी खायला. काजलच्या मैत्रिणीच्या घरात छतावर गच्चीवर कुंड्यामध्ये आळूचे पानं खूप लावले होते. ते आले होते, तर त्यांनी काजलला थोडं पानं दिले होते. त्यांनी बी काढून घेतलं आणि काजलला बी काढून दिले. काही एक एक पानं मध्ये आधी फाटलेले होते, पण चांगले होते, काळ्या देठाचे होते. तर काजल घेऊन आली होती. तर मी म्हटलं एकीकडे ते पानं धुवत आहे आणि एकीकडे ढोकळा थंड होत आहे. काजल ढोकळा केली होती. ते ढोकळा थंड होत आहे तोपर्यंत म्हटलं पानं धुवून घ्यावं. आणि आता आज खूपच नाश्ता झालेला आहे आणि ढोकळा आणि लोणचं काय काजलचं खायचं मन होतं, तर म्हटलं चला तर काजलनी केलं होतं. आता पानं धुतलेत. आता आळूची वडी पण करूया. आता जमलं आता करते, नाही तर सकाळी करते. आता मात्र या मग ढोकळा आणि लोणचं खायला. तर मूड झाला आणि फोडणी जरा करपली गेली काजलच्या हातून. तर जिरा मोहरी जरा काळी झालेली आहे. काय नाही, नाश्ता झाला बस झालं. आणि तसं तर काय ढोकळा करपलेला नाही आहे, फोडणी करपलेली आहे. तर चला, लोणचं आणि ढोकळा खायला नाश्ता. आता आळूची वडी केली तर आता करीन काजलचे पप्पा आल्यावर, नाही तर मग उद्याच्याला. ढोकळा बघा किती छान सॉफ्ट असा झालेला आहे. काजलसुद्धा शिकली करायला ढोकळा. आज दिवसभराचा रूटीन तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ छान वाटला तर लाईक शेअर जरूर करा, कमेंट करा. तर चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.